रेल्वे स्टेशन ते बसस्टॉपपर्यंत भरपूर पाणी असल्यामुळे सर्व गाड्या वरती आलेल्या आहेत. ते बसेस पण वरती आहेत. मसोली नाक्यापर्यंत गाड्या ठेवलेल्या आहेत. 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. हा इकडे विद्युतनगरचा हा रोड आहे. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. कालच्यापेक्षा जास्त पाणी झालेलं आहे इकडे. आणि हा रिलायन्स मॉल रोड आहे. तिकडे पाणी कमी होतं, आज जास्तच आहे. आणि तेवढा इकडून हळूहळू आपण जाऊ शकतो. भरपूर थोडंच अजून पाणी राहिलं तर त्या बाजूला जाण्याची शक्यता कमीच आहे. कारण काही बघा सर्व बसस्टॉपमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि एक ग्राउंड पण भरलेलं आहे. सर्व हॉटेल समोर दिसत आहे. सर्व बसेस वरती आलेले आहेत. आणि हे सर्व तिथे गाडी पण एक वॅगनर आहे, ती पण अटकलेली आहे. इथपर्यंत जाता येईल तर आपण बघूया. आणि आपल्याला रेल्वे स्टेशनला जाण्याचा मार्ग कुठूनही नाही. कारण का के टी नगर पण भरलेलं असेल. आणि जलाराम मंदिरच्या तिकडून तर जाताच येणार नाही. हे सर्व हॉटेल आहे. तिथे शीतल नर्सिंग होम आहे आणि जनता बँक आहे. आता आपण सागरला जवळ जाऊया. हॅलो गाईज, आणि आता आपण सागर लॉज तारपा चौक जवळ आलेलो आहोत. आणि हे बघा इकडे पूर्ण डांबरी रोड पण निघालेले आहेत. हे सर्व वरतून निघून गेलेलं आहे. आणि इथून लोक हळूहळू वरून जात आहेत. पण गाडी तर जाणं शक्य नाही रेल्वे स्टेशनजवळ. त्या बाजूला भरपूर कमरेवर पाणी आहे. तारपा चौक हा जव्हार रोड, हा रेल्वे स्टेशनला रोड जातो. पण भरपूर त्या बाजूला पण कमरेवर पाणी आहे म्हणून लोक रिटर्न येत आहेत. बघा रात्रीच्या इकडे बोट पण आणून ठेवलेलं आहे इमर्जन्सीसाठी. Can you feel, move your body, it's so real.